स्वच्छता रस्ते सगळं फक्त लोकांची सुविधा त्यांनी स्वतःहून केली पाहिजे. ज्याच्याकडे धनुष्यबाण आहे त्याला मी मतदान करणार. आम्ही तक्रार मांडाय कोणाकडे नगर हक्काने सांगू शकतो आम्ही, कारण कारभार एकदम भोंगळ होता. आणि ह्या 5 वर्षात फार अवस्था वाईट आहे कोल्हापूरची. क्षीरसागर एक नंबर. जर नगरसेवक नसताना सुद्धा त्यानं आमचे भरपूर कामं केले. निस्वार्थी काम करणारा पाहिजे बघा. लाईट, पाणी, रस्ते, आरोग्य ह्या सुविधा महत्वाच्या पुरवल्या पाहिजेत. आम्हाला पाहिजे महायुती सत्ता. आज गटारीत आमच्या कृषी लागल्या, गल्लीत आमच्या दृश्य गल्लीत कृषी बिशी भरपूर, किंवा कुठं खड्डा पडला काय पडला हे नगरसेवकच करणार आहे. एखाद्या नागरिकांना जर फोन केला तर लगेच त्याच्यावर ऍक्शन करणारा असावा. व्यक्ती चांगला आहे तर कारभार चांगला होणार. नगरसेवक नसल्यामुळं लोकांची बिलं इतकी वाढून आल्यात की जनता जाणार कुणाकडे. पक्ष आमचा तोच, आमच्या कट्टर आम्ही शिवसैनिक आहे. आता आश्वासन देतात, निवडल्यानंतर ते गोष्टी पूर्ण होत नाहीत. शिवसेना आम्हाला फक्त जनतेचा समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक पाहिजे. डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही. मग टेन्शन घेऊ नका. सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत. कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम. पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर. संपर्क 9822 63 54 69. नमस्कार, के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही कोल्हापुरातील प्रत्येक प्रभागात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. एकीकडे निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे, मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सुटलेल्या आहेत का, प्रशासनाचा कारभार त्यांना कसा वाटला, त्यांच्या मते नगरसेवक कसा असावा हे जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय प्रभाग क्रमांक 7 मध्ये. माझ्यासोबत प्रभाग क्रमांक 7 मध्ये जोशी गल्ली परिसरातील काही नागरिक आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नेमका नगरसेवक कसा असणार आहे. काका नमस्कार. महापालिका निवडणुका सुरू आहेत. हा एक तुमचा प्रसिद्ध असा चौक आहे. या परिसरातून अनेक नेते देखील या चौकाला मानतात. तर आता या निवडणुकीचा जरी आपण बाजूला ठेवलं तर गेल्या 5 वर्षांपासून प्रशासनाचा कारभार सगळा सुरू होता महापालिका. तर तो प्रशासनाचा कारभार कसा होता की नगरसेवकच बरा? नगरसेवक एक नंबर. का हो? ते बघतात ना, सगळं येऊन चौकशी करून जातात. चांगला विचार हे करतात. बाबा एक काय झालंय, कुठं काय करायचं आहे. प्रशासन म्हणजे काय, ते लोक भेटत नाही हो जास्त. पण नगरसेवक सगळ्यात चांगला, वार्डाला नगरसेवक असावा असं आमचं तर म्हणणं आहे वैयक्तिक. तुमच्या काका नगरसेवक कसा असावा असं वाटतं? नगरसेवक असावा तर क्षीरसागर एक नंबर. जर नगरसेवक नसताना सुद्धा त्यानं आमचे भरपूर कामं केले. त्या माणसानं भरपूर काम. आणि येऊन चौकशी करणार, विणार खांदरात टाकून असं बाबा हे बाबा लहान आहे, मोठा आहे, गरीब आहे असं काही नाही. प्रत्येकाच्या खांद्यावर हात. त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही नगरसेवक जो येणार आहे निवडून, तुम्ही जो नगरसेवक निवडून येणार आहे, 4 प्रभाग एकत्र झालेले आहेत. त्या नगरसेवकांकडनं तुमची नागरिक म्हणून काय अपेक्षा आपल्या प्रभागाच्या? अपेक्षा काय नाही, फक्त त्यांनी यावं निवडून आणि त्यांनी त्यांच्या मनानं काय असेल ते करावं सगळं. आम्हाला जास्त बोलायला लावू नये. त्यांनी येऊन स्वतःहून येऊन बाबा आमच्यासारख्या, आणि आम्ही दुसरीकडे पूर्ण आम्ही कट्टर शिवसैनिक आहे. आता मला सांगा, तुमच्या आता यावेळेला तुम्ही मतदान करणार आहे 15 जानेवारीला. मतदान करताना डोळ्यासमोर पक्ष ठेवणार की व्यक्ती? फक्त व्यक्ती, बाकी काही नाही. पण ही व्यक्तीला आम्ही पहिलं मतदान करणार. नंतर काय असेल ते 3 झाल्या बिलेली ते आम्ही कोणाला द्यायचे काय द्यायचे ते आम्ही नंतर ठरवणार. आता मला सांगा, तुम्ही मतदान करताना व्यक्ती बघणार, पण कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी वाटते? आपले शिंदेजी. शिवसेना आहे, तसा माणूसच आहे शिंदे. एक नंबर माणूस आहे. त्याने भरपूर लोकांनी मदत भरपूर केली आहे. हे तुमचं ते कसं पैसे विषय ते चांगली मदत केली. गरिबासाठी त्याने भरपूर केलं. दादा तुम्हाला काय वाटते, प्रशासनाचा कारभार बरा होता की नगरसेवकच पाहिजे? नगरसेवक एक नंबर. कशा नगरसेवकची कामं असतात. नगरसेवकची कामं असतात. नगरसेवक कामं करतात. आमदार खासदार ही कामं करत नाहीत. त्यांच्याकडे आपण केव्हा जायचं की बाबा गरज असली आपण जायचं. नगरसेवक कसं आपल्या गल्ली बोळात फिरणारी माणसं असतात ती पाहिजे. नगरसेवक हे आपल्याला हे पाहिजेलच. तसंच नगरसेवक ही कामं येत नाहीत. हलकी सुलकी आपली कामं नाही. तुमची मोठी कामं रस्ते माफ करताय. आज गटारीत आमच्या कृषी लागल्या, गल्लीत आमच्या दृश्य गल्लीत कृषी बिशी भरपूर, किंवा कुठं खड्डा पडला काय पडला हे नगरसेवकच करणार आहे. बरोबर. आमदार खासदार गल्ली ती काही शिरणार नाहीत. ती काही येतच नाहीत. त्यांनी मोठे फक्त विमान हेलिकॉप्टर त्यांनी फक्त ते अशी सभागृह राहायचं. बाकी दुसरं काही काम करत नाहीत ते. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक एक नंबर असावा
की असा असावा, प्रामाणिक असावा, की बिन पैशाचा असावा आणि जनतेचं काम करावं असं आम्हाला नगरसेवक पाहिजे. बर, आता यावेळेला मतदान करताना तुम्ही पक्ष आम्ही- बघणार की व्यक्ती? फक्त व्यक्ती बघणार, ज्याच्याकडे धनुष्यबाण आहे त्याला मी मतदान करणार. का हो? होय, पक्ष आमचा तोच, आमच्या कट्टर आम्ही शिवसैनिक आहे. हं. आमचं हे आमचे चुलता आमचा 15 वर्ष शिवसैनिकमध्ये होती ते. हं. त्यांनी आम्ही 15 वर्ष आम्ही शिवसेना निवडून आलोय, त्यामुळे आम्ही पक्ष सोडलेला नाही. मरजपत्र आम्ही धनुष्यबाणाला मतदान करणार. बर, आता जर बघायला गेलं तर कोल्हापूर महानगरपालिकेवर आता इतके पक्ष झालेले आहेत, अनेक घडामोडी घडतायत. काय वाटतंय कोणत्या पक्षाची सत्ता यावी? इथं एकच पक्ष जनता येणार, एकच पक्ष तर आपले हे एकनाथ शिंदे. बर, एकनाथ शिंदे आता ते एकनाथ शिंदेच्याकडे धनुष्यबाण आले, फुटेचं राजकारण झालं, त्याचा काय परिणाम? त्याचा काय संबंध नाही. आपण त्याची जनते आपला काय संबंध नाही. आपण फक्त मतदान करणे, नगरसेवक निवडून आणणे आणि कामं करून घेणे. ओके. पाण्याची बिलं कमी व्हायला आता पाणी डबल बिल होते, एकाही तसले बिल डबल बिल होते, ती चुकीची आहे ना ती. बर, प्रशासन फक्त नियमावर बोलतो ते सगळं नियम प्रशासनाचा कारभार चांगला होता की नगरसेवक पाहिजे? नगरसेवक दोन्ही सांगडे पाहिजे, प्रशासन मी पाहिजे आणि नगरसेवक पाहिजे. बर, दोन्ही सांगडे असल्यावर चालत नाही गाडीला सगळंच पाहिजे. तुम्ही मतदान करताना काय बघणार? माणूस बघणार काय पक्ष बघणार? व्यक्ती बघणार. का हो? तशा व्यक्ती तसं होणार ना बरोबर. व्यक्ती चांगला असेल तर कारभार चांगला होणार. तर महापालिकेवर कोणाची सत्ता यावी मग, कुठल्या पक्षाची? ते काय आम्ही सांगू शकत नाही. का हो? हो, ते आपलं गोपनीय आहे आमचं, ते आम्ही काय जेव्हा करेल तेव्हा करेन. बर, आम्ही सांगू पडतो आणि आम्ही ह्यालाच करून त्याचं काय समजणार नाही. पण एक नागरिक म्हणून तुम्हाला वाटतं ना, नागरिक या म्हणून कसं पक्षाची आहे, यावी? प्रत्येक भागात नगरसेवक हे पाहिजेलच. नगरसेवक शिवाय कुठलेही काम होत नाही. आणि आज जनतेचा असा प्रश्न आहे की नगरसेवक नसल्यामुळं लोकांची बिलं इतकी वाढून आल्यात की जनता जाणार कुणाकडे विचारण्यासाठी. हे असं झाले, सत्ता कुणाची येऊ देत, फक्त जनतेचं चांगलं करण्यासाठी येऊ देत, बर, असा विषय. तुम्ही मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती? आम्हाला कुठला पक्ष नको, आम्हाला फक्त जनतेचा समस्या सोडवण्यासाठी नगरसेवक पाहिजे. काका नमस्कार. नमस्कार. महानगरपालिका निवडणुका लागल्यात, काय वाटतं गेल्या 5 वर्ष प्रशासनाचा कारभार सुरू होता, प्रशासनाचा कारभार चांगला की नगरसेवक? नगरसेवक पाहिजे चांगलं. का हो? शेवटी आम्ही तक्रार मांडाय कोणाकडे? नगर हक्काने सांगू शकतो आम्ही बरोबर. काय तर काम झाल्यात का नाही झाल्यात. प्रशासन काय एवढं मनावर घेत नाही, त्यामुळे कामगार सगळे बेफिकर झालेत. बरोबर, करत नाही काही नाही. आता काका तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या, अनेक नगरसेवक बघितले, आता आपल्याला 4 नगरसेवक निवडायचे. तर येणारे नगरसेवक जो असतो तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं? निस्वार्थी काम करणारा पाहिजे बघा. बर, काम करणारा पाहिजे. येणाऱ्या नगरसेवकाकडनं या भागाचा तुमच्या भागातील नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? ते जागा कामं व्यवस्थित झाली पाहिजेत, गावाचं झाले पाहिजे, गटार रस्ते स्वच्छ पाहिजेत. दुसरं अपेक्षा आहे. बर, आता मला काका एक शेवटचा प्रश्न, कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? ते जाणार नाही. ते वाचार वाचार बर बर, निस्वार्थी आम्हाला नगरसेवक पाहिजे, काम करायला नमस्कार. नमस्कार. महानगरपालिका निवडणुका आता लागलेल्या आहेत, काय वाटते प्रशासनाचा कारभार 5 वर्ष जो सुरू होता त्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात की नगरसेवक? नाही, बिलकुल नाही, कारण कारभार एकदम भोंगळ होता. आणि ह्या 5 वर्षात फार अवस्था वाईट आहे कोल्हापूरची, आणि त्यासाठी इलेक्शन महत्वाचं आहे. असं आहे, कसं होईल, त्यामुळं गल्ली गल्ली भागाभागात नगरसेवकाला लोकांना नगरसेवकांना प्रश्न विचारतात. लोक आता सध्या प्रशासनाला विचारू शकत नाही, कारण आयुक्त मॅडम फिरतात, करतो म्हणतात, पण कामं होत नाहीत. सध्या फार अवस्था वाईट आहे. कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रात सगळ्यात म्हणजे दर्जाईन म्हटलं तर कोल्हापूर आहे सध्याच परिस्थितीला. रस्ते म्हणा, गटार म्हणा, पाणी म्हणा, लाईट म्हणा, हे जे धूळ वगैरे आहे, परत वाहतूक म्हणा, व्यवस्था फार खराब आहे कोल्हापूरची, आणि हे सुधारण्यासाठी इलेक्शन महत्वाचं आहे. येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या नागरिक म्हणून काय अपेक्षा आहे? नगरसेवकांनी कसं आहे, नागरिक म्हणून म्हणायला गेलं तर नगरसेवकांनी नागरिकांची जी कामं आहेत, गरजा आहेत, मेन म्हणजे लाईट, पाणी, रस्ते, आरोग्य, ह्या सुविधा महत्वाच्या पुरवल्या पाहिजेत. आणि दुसरं म्हणजे काय, नगरसेवक काम करताना प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. कारण कसं आहे, इलेक्शन झालं की फंड होते गव्हर्नमेंटचा, फंड आला की त्यामध्ये कॉर्पोरेशनमध्ये वाटाघाटी होत्यात, आणि लोकांची कामं राहतात बाजूला, नगरसेवक पैसे पडत बऱ्यापैकी हे आतापर्यंत होत आले, त्यामुळे सुधारणा होत नाही.
फंड येते चांगला कॉर्पोरेशनला, पण होत नाहीत असं आहे. आणि ह्यामध्ये विरोधक आणि जे हे असतात मेन पक्ष ह्याच्यात वादामध्ये हे बरेच गोष्टी अडकतात कामाच्या. हा, आणि हे होणं महत्वाचं आहे. हे झालं व्यवस्थित तर. आणि कसं होतं नगरसेवकाला पण 5 वर्ष काम करताना तर व्यवस्थित काम करता लोक निवडून देतील, नाहीतर काही उपयोग नाही. आज लोक कंटाळत, लोक म्हणतात की मतदान करू का नको, कारण मतदान करून पण काय फायदा होत नाही केलं तरी तसं नुकसानही आहे असं आहे. त्यामुळे कसं होते जनतेनं प्रशासनानं आणि उभारण्या नगरसेवकांना विचार करावा की आपण उभारता नगरसेवक म्हणून लोकांच्या कामाला महत्व द्यायचं आहे. वैयक्तिक कामापेक्षा लोकांची कामं होणं महत्वाचे आहेत. लोकांनी म्हटलं पाहिजे की हा नगरसेवक माझ्या भावातला हवा, सर्वसाईट नगरसेवक आहे, माझं काम व्यवस्थित केलं, ही अपेक्षा आहे, बाकी काय नाही. आता या वेळेला तुम्ही मतदान करताना व्यक्ती बघणार की पक्ष? व्यक्ती कसं होते, व्यक्ती पक्ष म्हणण्या तसं म्हणायचं अवघड आहे, कारण पक्ष पण म्हणता येणार व्यक्ती पण म्हणता येणार नाही. कसं आहे कोण कसं उभारते काय बा प्रत्येकाची गरज आहे आणि काय बा येणार आपल्याकडे काय सांगतोय बा तू आपलं काम पूर्ण करू शकणार काय, ह्याच्यावर आपण म्हणू शकतो की हा माणूस चांगला. कारण कसं आहे आता आश्वासन देतात, निवडल्यानंतर ते गोष्टी पूर्ण होत नाहीत. बरोबर. असं आहे. त्यामुळे आपल्या हातात एक आहे येणारा माणूस कसा आहे बघायचा, तो काय आपलं काम करणारा माहिती घ्यायचा आणि निवडून आला तर करणार आहे का नाही हे महत्वाचं आहे. असं आहे. कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? आता कसं आहे एक आहे की आता गेले 10-15 वर्ष काँग्रेसची सत्ता होती. आता एक इच्छा आहे की बाबा सेंट्रलला स्टेटला आता सध्या बीजेपीचं सरकार आहे, तर महायुती आहे, तर आता कोल्हापुरात महायुती असं आमची इच्छा आहे. कारण कसं होतंय सेंट्रलला सत्ता असेल तर स्टेटला फायदा होतो, स्टेटला सत्ता असेल तुम्हाला कॉर्पोरेशनला फायदा होते. बरोबर. हे आता आम्हालाही कळते ते असं आहे. कसं होतं इथं तुम्ही जरी सत्ता दुसरी आली तरी वरनं फंड आणताना बरेच वेळा प्रॉब्लेम होते. जर सत्ता इथे युतीची असली वर सत्ता स्टेटला युतीची आहे तर बराच फंड येऊन आपलं डेव्हलपमेंट करता येते. कारण म्हणजे कसं होतं ना मुख्यमंत्र्यांना किंवा मंत्र्यांना म्हणता येते की आपली सत्ता आहे तुम्ही फंड आणा, तर त्या हिशोबानं काम होतं. तर दुसऱ्या पक्षाला स्टेटला विरोध इथं विरोध पक्षाला तर काम होणार नाही. हे माझं वैयक्तिक मत आहे. त्यासाठी माझी इच्छा आहे की इथं माहिती आहे. काय वाटतंय महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं आता जे इलेक्शन लागलेले आहेत त्या इलेक्शन मध्ये बघतोय आपण भरपूर नगरसेवक याला इच्छुक आहेत. 4 उमेदवार आपल्याला निवडायचे आहेत. बरोबर. यावेळेला तुम्ही पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? आम्ही पक्ष बघणार, व्यक्ती बघणार, कारण जे सत्ता येणार त्यांच्याकडे बघणार आपण. आणि आम्हाला पाहिजे महायुती सत्ता. बर. कारण त्यांच्या युती नकार की आता भारतात बीजेपी सरकार आहे, राज्यात बीजेपी सरकार आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा महानगरपालिकेवर बीजेपी सत्ता आली तर कामं होऊन जातील. तर त्यात नेता पण त्या लेवलचा पाहिजे की आपल्या जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, सगळ्यांची कामं केली पाहिजेत, एवढी इच्छा आहे. आम्हाला पाणी व्यवस्थित मिळून दे, रस्ते होऊन दे, स्वच्छता चांगली होऊन दे, गटर बिटर सगळ्या स्वच्छता व्हायला पाहिजे. हे सगळं जनतेनं कॉर्पोरेशनच्या नगरसेवकांनी बघायला पाहिजे. आता एक नागरिक, तुम्ही या भागातले गंगावेश परिसरातील नागरिक आहात, येणाऱ्या नगरसेवकांकडनं तुमची काय अपेक्षा आहे या भागात? आमच्या नगरसेवकांना अपेक्षा आमची तर काय नाही, फक्त एक स्वच्छता, रस्ते सगळं फक्त लोकांची सुविधा त्यांनी स्वतःहून केली पाहिजे. जसं तुम्ही आमच्याकडे मतदान मागा येणार तसं आम्हाला तुम्ही सांगणार आम्ही हे करणार ते करणार, ते फक्त पूर्ण कर्तृत्व घ्या, एवढं करावे ते. दादा, आता महानगरपालिका निवडणुका सध्या सुरू झालेल्या आहेत. प्रशासनाचा कारभार 5 वर्ष होता, तो कसा वाटला की नगरसेवकच बरा? नाही, नगरसेवक बरा. का हो? नगरसेवक जोपर्यंत नाही तोपर्यंत भागातली कामं होत नाहीत आणि आपण काय बोलू शकत नाही. कारण की बोललं तर कर्मचाऱ्यांच्याकडून उत्तर तशी योग्य येत नाहीत. तर आता कोऱ्या नंतर कोऱ्या अशी उत्तरं येतात. नगरसेवक असल्यानंतर एक वचक असतोय की नगरसेवक असल्यामुळे आपण डायरेक्ट नगरसेवकला सांगू शकते की बाबा या भागातलं काम होईना झाले, या भागातला कचरा उठाव होईना झालाय, गटर्स अजून काढलेले नाहीत. त्या पद्धतीनं ते मुकादमांना सांगून कर्मचाऱ्यांच्याकडून काम करून घेऊ शकतात. पण आता बघायला गेलं तर 4 नगरसेवक आपल्याला निवडायचे आहेत. तुमच्या मते नगरसेवक कसा असावा? नगरसेवक आपला कामाचा असावा आणि एखाद्या नागरिकाची जर समस्या असेल किंवा एखाद्या नागरिकानं जर फोन केला तर लगेच त्याच्यावर ऍक्शन करणारा असावा. बर. तुम्ही यावेळेला मतदान करताना पक्ष बघणार की व्यक्ती बघणार? नाही, कोल्हापूर महानगरपालिकेत व्यक्ती बघूनच मतदान होतं. का हो? असं पहिल्यापासूनच आहे आपल्या कोल्हापुरात. कारण की प्रत्येक जण काम करत असते तर आपल्या जवळचा माणूस चांगल्या पद्धतीने काम करत असतो. पण दुसरा माझा एक प्रश्न असा असेल की कोल्हापूर महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी?
नाही आता तसं काय आपण सांगू शकत नाही, कारण की माणसांचा कौल जसा असेल त्या पद्धतीनं माणसं मतदान करणार. बर, तुमचा कौल कुठं जातोय? नाही आमचा कौल असं काय नाही, कारण की एका प्रभागातून 4 नगरसेवक निवडून द्यायचे आहेत. मग आता जो जवळचा माणूस असेल, समजा आता एखाद्या वेळेस ऋतुराज क्षीरसागर असतील किंवा एखाद्या वेळेस उमा बनचोडे असतील, तर एक नगरसेवक पदासाठी ऋतुराज क्षीरसागर आले, ते आले शिंदे गटातून शिवसेना, आणि दुसऱ्या जर आमच्या उमेदवार जवळचे असतील तर उमा वहिनी बनचोडे त्या आल्या काँग्रेसच्या उमेदवार. बरोबर. मग आता आम्ही यात काय पक्ष बघणार नाही, कारण की आम्ही माणूस आमच्या जवळचा कोण आहे तो बघून मतदान करणार. तर नक्कीच आपण पाहिलं की प्रभाग क्रमांक 7 मधील नागरिकांशी ज्या वेळेला आपण संवाद साधला, तर या नागरिकांनी पक्षापेक्षा इथं व्यक्तीला महत्व दिलं जातंय. कारण व्यक्ती जो आहे तो आपल्या जवळचा असतो, कामं करणारा असतो, काम करणाऱ्या व्यक्तीलाच आम्ही मतदान करणार आहे. आणि दुसरीकडे काही नागरिक असं म्हणतात की ज्यांची सत्ता केंद्रामध्ये आहे, ज्यांची सत्ता राज्यामध्ये आहे आणि त्यांची सत्ता म्हणजेच आता अर्थात महायुतीची सत्ता कोल्हापूर महानगरपालिकेवर यावी, त्याचं कारण म्हणजे जर वरती सत्ता असेल तर खालच्या आपल्या महापालिकेसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान आपल्याला मिळू शकतं आणि त्या अनुदानातून आपल्या कोल्हापूरचा विकास चांगल्या पद्धतीने करता येईल असा दावा काही नागरिकांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर.